अमरावती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथील शासकीय जमिनीवर सुरू असलेल्या सिम्स ज्युपिटर प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीच्या अनधिकृत निर्माण कामाला तहसीलदाराच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे। या कामाच्या विरोधात बिरसा ब्रिगेडचे उपाध्यक्ष मनीष हरिदास धुर्वे यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते। माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखेडे यांनी या गंभीर विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाकडून निर्माण कार्याला स्थगिती देण्यात आली। यासोबतच मनीष धुर्वे यांनी आपले उपोषण सुद्धा मागे घेतले आहे। ब्राह्मणवाडा गोविंदपूर ग्रामपंचायतीने 24 ऑगस्ट 2023 रोजी एक ठराव घेऊन गट क्रमांक 247 मध्ये सिम्स ज्युपिटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 14.24 हेक्टर जागेवर प्रत्येकी 20 बाय 20 चौरस मीटर जागेवर 3 मनोरे उभारण्यासाठी ही जागा 30 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र ही जागा शासकीय असल्याने हे काम अनधिकृत असल्याचा आरोप करीत मनीष धुर्वे यांनी उपोषण सुरू केले। माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनीही ही बाब लक्षात प्रशासनाच्या आणून दिल्यानंतर तहसीलदाराच्या निर्देशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिवांना नोटीस जारी केलेले आहे। तसेच हे काम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे व श्री बोबडे यांनी उपोषण स्थळी जाऊन श्री धुर्वे यांचे उपोषण सोडवले। गावातील ही ई क्लास जागा शासकीय मालमत्ता असून या जागेची देखभाल करण्याची जबाबदारी केवळ ग्रामपंचायतीकडे आहे। ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची नाही, त्यामुळे या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांची परवानगी घेणे आवश्यक आहे। याबाबत ग्रामपंचायतला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेला चुकीचा ठराव रद्द करून पुन्हा नव्याने ठराव घेऊन ग्रामपंचायतची मंजुरी असल्यास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे किंवा देऊ नये एवढाच अधिकार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि सचिवांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।